नमस्कार. येणाऱ्या मराठी नववर्षाची पाडव्याची नवीन पहाट घेऊन येऊ तुमच्या जीवनात सुखाची लाट. हो तुमच्या सर्व पूर्ण इच्छा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. यंदा 19 मार्चला गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. मात्र यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला कोणती साडी नेसवावी असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असणारच आहे. तर यावर्षी हे 5 शुभ रंग आहेत आणि गुढीला चुकूनही या रंगाची एक साडी नेसवायची नाही आहे, नाहीतर आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागत असतात. तर असा कोणता रंग तुम्हाला गुढीला नेसवणे शुभ आहे आणि कोणता अशुभ आहे, संपूर्ण माहिती त्यासोबतच थोडक्यात गुढीचे महत्त्व, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. नवीन वर्षापासून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो यासाठी कुलदेवी चरणी प्रार्थना करते आणि तुम्ही देखील तुमच्या कुलदेवतेचे नाव कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्तापैकी एक स्थान म्हणजे गुढीपाडव्याचं आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते. तसेच या दिवशी नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा अत्यंत उत्तम आणि महत्त्वाचा दिवस गुढीपाडवा हा साजरा केला जातो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. त्यानुसार यावर्षी 19 मार्चला गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. मात्र यंदा गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी हे आपण पुढे बघणार आहोत. तर त्याआधी गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त बघूयात. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. तर या दिवशी तिथीची सुरुवात ही 19 तारखेला सकाळी 6:52 सुरू होणार असून ती 20 मार्च रोजी पहाटे 4:52 समाप्त होणार आहे. तर गुढीपाडव्याचा दिवस हा सूर्योदयाच्या वेळेनुसार आधारित असल्यामुळे थोडाफार फरक हा पडू शकतो, पण तुम्हाला 19 मार्चलाच गुढीपाडवा हा साजरा करायचा आहे. गुढीपाडव्याची पूजा करताना सर्वप्रथम एक लाकडी काठी घ्यावी. काठीला पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे. तिला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे. त्यानंतर गुढीला साडी नेसवायची आहे आणि गुढीला साडी नेसवताना ती नवी असावी आणि किंवा तुम्ही ब्लाऊज पीस देखील त्याला लावू शकता, परंतु साडी ही तुम्हाला कोरी घ्यायची आहे. साडी नेसवल्यानंतर एक तांब्या घेऊन त्या गुढीवर ठेवायचा आहे. त्याला देखील हळद कुंकू लावायचे आहे. मग त्या तांब्याला कडुलिंबाचा पाला, घाटी घालायची आहे. ही गुढी आपल्या दारावर उभारावी. गुढीच्या पायाशी रांगोळी काढायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून गुढीची विधिवत पूजा करायची आहे. त्यासोबतच फुलांचा हार देखील तुम्हाला गुढीला घालायचा आहे. बऱ्याच जणांकडे बाळ गुढी देखील असते, म्हणजे मोठ्या गुढीसोबत एक छोटीशी गुढी देखील तयार करतात. आमच्याकडे ही पद्धत आहे. तुमच्या घरच्या परंपरेनुसार विधिवत गुढीची पूजा करायची आहे. नववर्षामध्ये तुमच्या घरामध्ये भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे. सर्व दुःख, दारिद्र्य दूर होण्यासाठी देखील गुढीला प्रार्थना करायची आहे. नवीन वर्षाचे नवे संकल्प घ्यायचे आहेत आणि सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न देखील करायचे आहेत. गुढीला गोडाचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या आत गुढीला दही भाताचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवून ती उतरवायची आहे. त्याआधी हळद कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. फुले व्हायची आहेत गुढीच्या चरणी. त्यासोबतच तिथे तुम्हाला एक उदबत्ती देखील लावायची आहे. त्यानंतर दही साखर किंवा मग दही भात किंवा नुसती साखर तुम्हाला तिथे अर्पण करून गुढी उतरवून घ्यायची आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला महत्त्वाची काही कामे करायची असतात. तर या दिवशीच्या आदल्या दिवशीच घराची नीट स्वच्छता करायला हवी. जाळे जळमट घरातले काढून टाकायचे आहे. अडगळीचे सामान देखील काढून टाकायचे आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी घर उजळलं आणि सुंदर असलं पाहिजे. त्यासोबतच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला आवर्जून आंब्याच्या पानाचे तोरण आणि झेंडूंच्या फुलांचे तोरण हे लावायचेच आहे. हे करणे अत्यंत शुभ मानले जाते. आणि अंगणात किंवा चौकटीवर सुंदर रांगोळी देखील काढायची आहे. स्वस्तिक काढायचे आहे. पावले काढायचे आहे. हे काढणे अत्यंत शुभ मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा एक प्रसाद करायचा असतो. कडुलिंबाचा प्रसाद असतो. ते देखील आपण पुढे बघूयात. तर त्याची थोडक्यातच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला गुढी उभारताना त्याला आंब्याचा डहाळा देखील थोडासा लावायचा आहे. त्यासोबतच या दिवशी मुख्यत्वाने श्रीखंडपुरीचा देखील नैवेद्य केला जातो. त्यासोबत तुम्हाला कडुलिंबाचा प्रसाद देखील करायचा आहे. हा सकाळी रिकाम्या पोटी खायचा असतो. तर कडुलिंबाची पाने, ओवा, मीठ, गूळ, जिरे याचा विशेष प्रसाद केला जातो. याची तयारी करून ठेवायची आहे. गुढीपाडवा हा शब्दप्रयोग 2 शब्दापासून बनवला गेलेला आहे. गुढी म्हणजे ब्रह्मध्वजाचा ध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या तेजस्वी टप्प्याचा पहिला दिवस. गुढीपाडव्याबद्दल अनेक कथा सांगितलेल्या आहेत.
हिंदू धर्मापैकी एक असलेल्या ब्रह्मपुराणात असे म्हटले आहे की एका नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व लोक मृत्युमुखी पडल्यानंतर आणि काळ थांबल्यानंतर भगवान ब्रह्मदेवाने जगाची पुनरावृत्ती केलेली आहे आणि या दिवशी ब्रह्मदेवाच्या प्रयत्नांची आणि पुन्हा नवीन काळ सुरू झाला. यामुळे सत्ययुग सुरू झाला होता. या कारणास्तव या दिवशी भगवान ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. आणि दुसऱ्या एका कथेनुसार 14 वर्षाचा वनवास संपवून भगवान राम, सीता आणि लक्ष्मण हे अयोध्येला परतले होते. हा दिवस भगवान रामाचा रावणावरच्या विजयाचा आहे. म्हणून रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर पौराणिक कथेनुसार अयोध्येत विजय ध्वज म्हणून जशी गुढी उभारली आणि ब्रह्मदेवाचा ध्वज फडकवला आणि घरोघरी ध्वज हा फडकवला जातो, गुढी साजरी केली जाते. आणि गुढीचे अजून एक ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुघलांचा पराभव केलेल्या आणि राज्यातील लोकांना मुघल राजवटीतून मुक्त केल्यामुळे देखील महाराष्ट्रात अनेक लोक गुढी उभारण्याचे प्रमुख कारण हे देखील मानले जाते. अनेक लोक हे साजरे करतात. ध्वज घराच्या आवारात कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टींना प्रवेश करण्यापासून रोखत असतो अशी देखील मान्यता आहे. हा सण प्रामुख्याने येणाऱ्या वर्षाच्या स्वागतासाठी देखील असतो. नववर्ष मराठी हे सुरू होत असते. असे म्हटले जाते की हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो, कारण तो भगवान रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण करतो. त्याचबरोबर वसंत ऋतूची सुरुवात देखील आहे. कापणीचा सण म्हणून ओळखला जातो. असे म्हटले जाते की घरी गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या आयुष्यात नशीब आणि समृद्धी उजळते. त्यामुळे गुढीपाडव्याचा सण प्रत्येकाने साजरा करायचा आहे. परंतु या दिवशी काही चुका देखील करायच्या नसतात. तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला जी साडी नेसवता ती अत्यंत महत्त्वाचे स्थान दर्शवत असते. तर तुम्हाला चुकूनही या रंगाची साडी नेसवायची नाही आहे, ते आपण बघूयात. त्याआधी बघूयात कोणते 5 शुभ रंग आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी साडीचा रंग कसा असावा? तर गुढीसाठी साधारणपणे लखलखीत आणि प्रसन्न रंगाचीच निवड केली जाते. मी तुम्हाला आत्ता जे रंग सांगणार आहे ते अत्यंत शुभ मानले जातात. तर गडद पिवळा आणि केशरी हे रंग मांगल्याचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जाते. तुम्ही गुढीला या रंगाची साडी नेसवू शकता. त्यासोबतच दुसरा अत्यंत महत्त्वाचा रंग आहे, तो म्हणजे लाल किंवा मरून रंग. विजय आणि शक्तीचे प्रतीक म्हणून हा लाल रंग ओळखला जातो. सुख समृद्धीचे, विजयाचे आणि प्रेमाचे प्रतीक असलेला लाल रंग, तुम्ही या रंगाची देखील साडी गुढीला नेसवू शकता. तिसरा रंग आहे तो म्हणजे निसर्ग आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून अनेक घरामध्ये या रंगाची साडी नेसवली जाते, तो म्हणजे हिरव्या रंगाची साडी. हा रंग सौभाग्याचे देखील प्रतीक आहे, म्हणून तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसवली तरी चालेल, उत्तम ठरेल. विशेषतः काठपदराची साडीच नेसवावी. शक्यतो जरीच्या काठ असलेली साडी, रेशमी साडी किंवा खण वापरावा. यामुळे गुढीला एक पारंपरिक आणि भव्य रूप येत असते आणि गुढी अधिक सुंदर दिसते. त्यासोबतच कोणता रंग हा टाळायचा आहे ते आपण पुढे बघूयात. तर आपल्या इथे अत्यंत महत्त्वाचे रंग हे जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, हे सर्व शुभ काळाचे, मांगल्याचे आणि समृद्धीचे प्रतीकच आहेत. त्यामुळे तुम्ही या रंगाच्या साड्या नेसवल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यात शुभ परिणाम पाहायला मिळतील. परंतु एक असा रंग आहे जो तुम्हाला या दिवशी चुकूनही थोडाही त्या गुढीच्या साडीमध्येही नसला पाहिजे आणि हा नेसवायचाच नाही आहे. गुढीला कधीही काळ्या रंगाची साडीही नेसवायची नाही आहे. काळा रंग हा मंगल कार्यामध्ये अशुभ मानला जातो. शास्त्रानुसार कोणत्याही विशिष्ट एका रंगाचा आग्रह धरण्यापेक्षा वर दिलेल्या शुभ रंगांपैकी जी तुमच्याकडे साडी उपलब्ध असेल किंवा जी तुम्हाला आवडेल ती साडी तुम्ही वापरू शकता. काळा रंग हा ठराविक ठिकाणीच वापरला जातो. काळा रंग देखील अशुभ नाही आहे, तो ठराविक सणाला वापरला जातो, तो म्हणजे संक्रांतीच्या सणाला. परंतु इतर कोणत्याही सणामध्ये तो किंवा कोणत्याही पूजेमध्ये तो वर्ज्य केला जातो. म्हणून तुम्हाला नवीन वर्षाच्या या सुरुवातीला काळ्या रंगाची साडी ही चुकूनही गुढीला नेसवायची नाही आहे. शक्यतो चांगल्या रंगाची साडी तुम्ही नेसवा. लाल, पिवळा, केशरी कोणताही लखलखीत आणि प्रकाशमय आणि सकारात्मक रंग तुम्ही गुढीला नेसवू शकता. काठपदर साडी गुढीला नेसवायची आहे. तर तुम्हाला माहिती कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.